फुकट विकू पण कांदाच पिकू संघटना. बघा, आपल्याला जे पाहिजे होतं तेच मिळालं की नाही. आपण सोशल मीडियावरती ट्रेंड बनवला. बनवला काय, आपण ट्रेंड गाजवला. मग असं कसं आपली मागणी ते धुडकून लावतील ना. फुकट विकायचं आहे ना, ठीक आहे. फुकट फुकट नका विकू, आम्हाला नको आहे फुकट. तुम्ही ना याला 1 रुपयाने आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि मग तुम्ही आम्हाला 1 रुपयाने द्या. असं नको ना की तुमच्या कष्टाचं फुकट तरी कशाला पाहिजे. खूप चांगलं आहे. फक्त 1 रुपया किलो. आय मीन सिरियसली, मला ज्यांनी कोणी हा भाव ठरवला, ज्यांनी हा कांदा विकत घेतला त्या भावाने, मला त्यांना फक्त एकच विचारायचं आहे. माणुसकी आहे का हो? थोडी नीतिमत्ता आहे? याच्या मागे किती कष्ट आहे माहीत आहे? हा एक कांदा लागवडीपासून तो विकेपर्यंत कमीत कमी 13 ते 14 वेळा हातातून जातो. आमच्या घरी आधी कांदा पिकायचा, सो मला माहीत आहे. मी माझ्या घरच्यांचं कष्ट बघितलं त्याच्यामागे. आणि जेव्हा हा माल विकायला आम्ही घेऊन जातो बाजारात, तेव्हा खूप अपेक्षा असतात, ठीक आहे. आणि आम्ही भीक मागायला येतो का हो तुमच्याकडे? भीक मागायला येतो? आम्ही आमच्या कष्टाचा मोबदला घ्यायला येतो ना. तुम्ही आम्हाला एक तर तो भाव ठरवण्याचा अधिकारही देत नाही आहेत, ठीक आहे. आणि इतकं म्हणजे सिरियसली तिडक गेली डोक्यात की अरे कसं, किती अपेक्षा असतात लोकांच्या माहीत आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की शेतकऱ्यांचे एवढे काही खराब दिवस नाही आहेत. मान्य करते, सगळ्यांचेच खराब नाही आहेत. बट मेजॉरिटी ऑफ द जे फार्मर्स आहेत त्यांची परिस्थिती बिकटच आहे, ठीक आहे. लेकरांचं शिक्षण आहे, पोरीचं लग्न आहे, अरे बऱ्याच गोष्टी असतात रे. खूप आशेने करतो. मी काय म्हणते, प्रत्येक बिझनेसमॅन त्याच्या मालाचा भाव ठरवतो की नाही? ठरवतो ना. तिथे बाकीच्या गोष्टीमध्ये कोणाला काहीच इश्यू नसतो. मग शेतकऱ्यावरती इतके खराब दिवस का? मला नाही वाटत हे एवढ्या लवकर तरी हे सहजासहजी बदलेल किंवा काय. पण ॲज अ सोसायटी म्हणून आपण काय करू शकतो याच्यामध्ये? लहान तोंडी मोठा घास होईल, ठीक आहे. खूप लोक आहेत, त्यांनी भरपूर सोल्युशन्स वगैरे काढले असतात. पण मला असं म्हणायचं, आपण सिटीच्या ठिकाणी राहतो, ठीक आहे. मी रिअल एस्टेटमध्ये आधी काम केलं आहे, तर मला माहिती आहे एका सोसायटीमध्ये कमीत अशा पण मोठ्या सोसायटीत जिथे 1200-1300 फ्लॅट्स असतात, किंवा एक 200 घरांची 100 घरांची सोसायटी असतेच ना. तुम्ही असे व्यापाऱ्यांकडून विकत जे घेताय ते महागच भेटतंय. आता आपण सिटीमध्ये जेव्हा जातो तेव्हा बघतो की कांदा वगैरे किती महाग मिळतो. तेच जर तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतलं तर ते तुम्हालाही स्वस्तात पडेल आणि त्या बिचाऱ्यांनाही चांगलं होईल ना. तर असा काहीतरी इनिशिएटिव्ह घ्या प्लीज. या गोष्टींवरती विचार करा.